मी पीपल्स रिपब्लिकन पार्टीची ठाणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष नीनाताई सौ दादाराव आळे। आज इथं हे मालाडमध्ये यायचं कारण म्हणजे आज एक लेडीज आहे स्वाती निलम। हे एक चांगल्या शिकलेल्या महिला आहे आणि चांगल्या प्रकारचे ते पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन काम करणारी लेडीज आहे आणि ते आज एक इंजिनिअरिंग म्हणून एक काम करतात आणि त्या कामाच्या संदर्भामध्ये इथे त्यांची एक जी कार्निवल म्हणून एक सिनेमा, या सिनेमाचं त्यांनी एक म्हणजे कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं कोचिंगला आणि ते कोचिंग आज जी लेडीज जर पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन जर काम करते आणि कोचिंगला जाऊन जर ती काम करत असेल आणि तिची जर समजा अशी फसवणूक होत असेल तर मग आम्हाला महाराष्ट्रामध्ये न्याय कोण देणार आहे? हाही मोठा प्रश्न आहे ना। आम्ही इथे 3 ते म्हणजे 15-20 दिवसापासून आम्ही सारखे इथे फेरे घालतो। दिंडोशी पोलीस स्टेशनलाही आम्ही गेलो आणि आम्ही संपूर्ण पत्रव्यवहारही आम्ही केलेला आहे आणि जिथे ज्या कार्निवलच्या ऑफिसमध्ये आम्ही देखील इथे आलेलो आहे। पण या कार्निवलची एक अशी भूमिका आहे की लोकांना फसवणूक करण्याची, कारण की त्यांचे म्हणजे प्रत्येक वेळेस जर कुणाचा पगार वगैरे जर अडकला असेल किंवा पेमेंट वगैरे जर अडकलं असेल तर कंपनीचं नाव त्यांनी म्हणजे ते काढून टाकायचं आणि दुसरं नाव म्हणजे ठेवायचं। म्हणजे हे एक कार्निवल सिनेमाचं म्हणजे एक त्यांचा एक धंदा आणि बिझनेस चालू। पण माझं एकच म्हणणं आहे की ज्यावेळेस आम्ही इथं आलो होतो त्यावेळेस मनीष सिंग हे स्वाती निलम यांचा म्हणजे पेमेंट काढत होते तर ते त्यांनी 53 लाख रुपयाचे अडकवलेले आहे। तर ते त्यांनी एक आपली एक आई म्हणून बहीण म्हणून त्यांनी एक दया करून त्यांचं ते पेमेंट जे काही कष्टाचं आहे ते त्यांनी त्यांना प्रेमाने देऊन टाकावं। मग पुढचं आम्हाला काही म्हणजे विषय वाढवायची गरज नाहीये। आम्ही त्यांना म्हणजे प्रत्येक वेळेस लेडीज आलोय, त्यांना प्रत्येक वेळेस महिलांना चांगल्या पद्धतीने आम्ही शिकवतो। त्यांच्या ऑफिसच्या लोकांना पण पद्धत नाही, त्यांच्या लेडीजला सुद्धा पद्धत नाही। आमच्या लेडीज म्हणजे डायरेक्ट त्यांच्या लेडीज आमचे जेंट्स आले त्यांच्या अंगावरती येतात, शिवीगाळी करतात, म्हणजे असे काही काही खोटे नाटे आरोप घेतात। म्हणून असे खोटे नाटे आरोप त्यांनी आमच्यावर घेऊ नये, आम्ही त्यांच्यावर घेऊ नये। आमचं एकच म्हणणं आहे की जे माझ्या लेडीजवरती अन्याय अत्याचार झालेला आहे आणि तिचे जे कष्टाचे पैसे तुम्ही ठेवलेले आहे ते तुम्ही प्रेमापोटी देऊन टाका आणि जोपर्यंत माझ्या लेडीजला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या वतीने वारंवार आंदोलन करेल, नाही तर इथेच आम्ही सगळ्या महिला पेट्रोल ओतून आम्ही आत्महत्या सुद्धा करायला तयार आहे। पण याच्यासाठी मनीष सिंगने आमच्या समोर यावा, जो काही विषय आहे तो त्यांनी इथे मांडावा। आणि आता सध्या परब म्हणून प्रमोद परब हा व्यक्ती त्यांच्या ऑफिसचा मॅनेजर आहे आणि तो आताही पोलीस डिपार्टमेंट मध्ये आला होता। तिथून त्याच्या समोर साहेबांनी सांगितलं की तुम्ही ऑफिसला जा, पण आता आम्ही त्याला 100 आवाज दिले तरी तो लेडीजची इज्जत करत नाहीये। म्हणजे मग हे लोक बाहेरून येऊन इथे दादागिरी करतात, म्हणजे महाराष्ट्री लोक मराठी लोकांवरती अन्याय अत्याचार करतात। मग या अन्याय अत्याचाराला कोण न्याय देणार आहे? आम्हाला न्याय पाहिजे। आम्ही एवढंच मागतो की जे आमच्या महिलांवरती आज एका लेडीजवरती अन्याय अत्याचार होणार तर 100 लेडीजवरती अन्याय अत्याचार होणार, हे असे अन्याय अत्याचार होऊ नये याच्यासाठी आम्ही मीडिया समोर तुम्ही आम्हाला